वरोरात लोकल ट्रान्सपोर्ट असोसिएशन वरोराद्वारे 20 ते 25 सुशिक्षित बेरोजगारांनी बँकेचे कर्ज काढून ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू केला होता। वरोरा शहराला लागून GMR कंपनी आहे। यामध्ये GMR कंपनीकडून कोळशाची 20% राख ट्रान्सपोर्ट कंपनीला विना मोबदला देण्यात आली होती। त्यामुळे तालुक्यातील वीटभट्टीला लागणारी राख पुरवठा स्थानिक ट्रान्सपोर्टरकडून होत होता। कंपनीने कोळशाची राख स्थानिक व्यावसायिकांना पुरविणे कमी केल्याने स्थानिकांच्या रोजगारीवर मोठा फरक पडलेला आहे। त्यामुळे 100 ते 150 परिवाराच्या रोजगारावर फरक पडलेला आहे। सध्या कोळशाची राख ॲस्टॅक कंपनीला मोठ्या प्रमाणात दिल्याने स्थानिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम पडला आहे। त्यामुळे स्थानिक वरोरा तालुका ट्रान्सपोर्ट असोसिएशन वरोरा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत पत्रकारांपुढे मांडली आहे। स्थानिक प्रशासन व पोलिसांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा हा प्रश्न सुटलेला नाही। कंपनी प्रशासनातील काही लोकांनी हात मिळवणी करून ॲस्टॅक कंपनी मार्फत यवतमाळ जिल्ह्यातील ट्रान्सपोर्टरकडून स्थानिक बाजारपेठेत कमी दरात कोळशाची राख पुरवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे। यामध्ये ॲस्टॅक कंपनीला कोळशाची राख महामार्ग किंवा खदान भरण्यासाठी टेंडर दिलेला आहे। मात्र आता कुठलीही टेंडर नसल्याने ही राख वीटभट्ट्या आणि इतर स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकल्या जाते। त्यामुळे ॲस्टॅक कंपनीला दुहेरी फायदा होत असून स्थानिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झालेला आहे। या प्रश्नाकडे स्थानिक आमदार आणि खासदार व कामगार आयुक्त यांनी लक्ष देण्याची गरज असून कंपनी प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही, असे मत येथील स्थानिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केले आहे। येणाऱ्या कालावधीत लोकल ट्रान्सपोर्ट असोसिएशन हा प्रश्न निकाली न लागल्यास भव्य आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। आम्ही GMR कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्त आहोत। त्यामध्ये सर्वांच्या नायदेव, मोबाळा, निमसडा, चिनोर यांच्या जमिनी गेल्या आहे आणि आम्ही आता तिथं ॲश वाहतूकची कामे करत आहोत। आम्ही विटाभट्टीवर लोकलवर माल टाकतो। तर ॲस्टॅक कंपनी जेव्हापासून आली आहे तेव्हापासून GMR कंपनीला ॲश देणं खूप कमी केलं आहे। त्यामुळं आमच्या विटाभट्टीवर पूर्णतः माल पोहोचवू शकत नाही। त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। तर आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला 80% प्राधान्य लोकल असल्यामुळं, स्थायी असल्यामुळं GMRने द्यावं आणि आमचा माल गोळा करून आम्हाला कमीत कमी प्रथम प्राधान्य देऊन आमच्या विटाभट्टीवर माल देण्यात यावा।